हाय फ्रेंड, तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर इथं मी ना आज चपातीचा पिझ्झा करणार आहे. तर इथं बघा मी चपातीला शेजवान चटणी, पिझ्झा सॉस लावला, त्याच्यावरती कांदा टाकला, मोझरेला चीज आणि साधं चीज टाकलं आणि त्याच्यानंतर साईडून असं तूप सोडून घेतलं, कारण की ते पिझ्झा चांगला बेक होण्यासाठी, खाली चिटकायला नको आणि करपायला नको म्हणून. ते इथं पिझ्झा झाकून ठेवला. त्याच्यानंतर इथं बघा पिझ्झा कसा रेडी झाला आहे, कसं दिसतं छान टेम्पटिंग, आणि तोंडाला पाणी सुटायला लागले पिझ्झा बघून. तुम्ही बघू शकता इथं किती छान असा पिझ्झा झाला आहे. त्याच्यानंतर इथं मी पिझ्झा असा टेस्ट केला, इथं दाखवून घेते पहिलं, आणि त्याच्यानंतर पिझ्झा टेस्ट केला. खूप छान आणि खूप यम्मी झाला होता. मला तर खूप आवडला पिझ्झा. तुम्ही पण नक्की बनवा आणि करून खावा चपातीचा पिझ्झा. आणि इथं मी निहितला पण विचारते कसं झालं आहे, तो पण बोलते खूप छान आणि यम्मी झालं आहे मम्मी. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.